मुंडे साहेब, आपण सत्तारूढ पक्षाचे सदस्य असल्यामुळे स्थगन प्रस्तावावर आपण बोलणं उचित होणार नाही. मग पूर्ण होऊ दे, त्यानंतर बोला ना. पूर्ण होऊ दे. आलं ना आता किती. अध्यक्ष महाराज स्थगनवर बोलत नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. तुमचं चालू द्या ना. अरे तुमचं चालू द्या, आम्ही विरोध नाही करत. एक मिनिट, सगळ्यांनी बसून घ्या. बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. बसा बसा. बघा, या सभागृहात अलीकडच्या काळात ज्याला मर्जी होते तो उठून बोलायला बघतोय. आता इकडे स्थगन प्रस्ताव 8 नंबर आपल्या ऑर्डर ऑफ द डे वरती आहे. नियमाप्रमाणे मी 8 नंबर चालू केलं. स्थगन प्रस्ताव चालू आहे. प्रत्येक जण उठून मध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. थोडं तर तुम्ही थांबा. जे कामकाज चालू आहे ते होऊ दे, त्यानंतर तुम्हाला देतो ना संधी. मुंडे साहेब, तुमचं या विषयावर आहे पॉइंट. पण मग असं कसं चालणार. एक विषय चालू आहे, त्यात तुम्ही नवीन विषय सुरू करता. अध्यक्ष महाराज, मी आपल्या परवानगीने या ठिकाणी महत्वाचा विषय आपल्या माध्यमातून सभागृहाला आणि सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष महाराज, तसं तर स्थगन प्रस्तावामध्ये सोमवारी झालेल्या वादळ, पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीच्या बाबतीत बोलले. पण ते बोलत असताना त्यांनी जे नावं घेतली त्या नावात काही जिल्ह्याची नावं त्यांच्याकडनं विसरली, म्हणून मी जास्त आग्रह करतोय. त्यात बीड विसरलाय, बाकी सर्व नावं घेतली. आणि मी परत एकदा सर्व नावं घेतोय. काल दिवसभरात बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, मराठवाड्यातील परभणी, काही जिल्हा पूर्व विदर्भातील, अध्यक्ष महाराज कोकण भागातील आणि अनेक ठिकाणी पूर्णपणानं अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं रब्बीचं जी काढणीला आलेले गहू होते, ज्वारी होती, हरभरा, भाजीपाला, फळबागा ह्या पूर्णपणानं उद्ध्वस्त झाल्या. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, म्हणजे माझ्या मतदारसंघ बीडमध्ये तर माझ्या असेल, माजलगाव मतदारसंघात असेल, केज मतदारसंघात असेल, फार मोठं नुकसान झालं. म्हणून माझी विनंती आहे की माननीय महसूल मंत्री सुद्धा इथं उपस्थित आहेत, आदेश द्यावा की त्या ठिकाणी सर्व या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचे पंचनामे तात्काळ चालू केले तर या ठिकाणी कुठेतरी त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या पदरात पडेल. कारण यांचं 100% पीक काढणीला आलेलं संपलेलं आहे. अभिमन्यू पवार बोला. जे अवकाळी पाऊस ऐकू द्या ना, त्यांचं उत्तर तर घेऊ दे. या राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे अवकाळी पावसामुळे. अध्यक्ष महोदय, याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून देण्यात येईल. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.